आलू होती खिचडी। इथं आंबा कापलेला आहे मस्त। इथं सुनबाई करते फराळाचं। तर चला, खूप उशीर झाला फराळाचं करायला। बघा इथं लावलेली मी हरभऱ्याची डाळ। त्याच्यात थोडंसं तेल घेणार आहे, तेल टाकायचं म्हणजे डाळ होतो जात नाही। स्पेशल मी डाळीला डब्बा केलेला आहे। जी डाळ असेल ती आपल्याला इथं दिसून येते आणि एका ठिकाणी असलं का सापडतात पण डाळी। पण पुरणपोळीसाठी डाळ। इथं भाताची तयारी चालू आहे। कुकरमध्ये मीठ आणि पाणी ठेवलं आहे आणि इथं घेतलेले आहेत मी 4 कांदे। तर आज वटपौर्णिमा स्पेशल तुमच्याशी छान पुरणपोळीचा स्वयंपाक शेअर करणार आहे। तर 4 कांदे असे भाजून घेणार आहे मी। इथं सुनबाई टाकती भात म्हणजे तांदूळ धुवून। इथं कांदे, इथं आपली डाळ। 2 कांदे ठेवले मी भाजत, अजून 2 भाजायचे बाकी आहे। आता ते भाजले का मग हे 2 ठेवणार आहे। चला आता इथं भात पण होईल। आता बारीक गॅसवर ठेवला आहे। थोडी वर कर बरं, कुकर शिट्टी कर खाली, कुकर बारीक कर घ्या। हां त्याच्यातच खाली। चला इथं खोबऱ्याची 1 वाटी पूर्ण मी घेतली आहे। चार कांदे आणि 1 पूर्ण वाटी खोबरं भाजून घेतलं गॅसवर। इथं आहे कढीपत्ता आपला झाडाचा आहे फ्रेश। चला आता कटाची आमटी बघतोय आपण आज। चला इथं डाळ शिजलेली छान। रशीला पाणी मला कमी वाटतंय। आता मी परत थोडा वेळ ठेवून पाणी वाढवणार आहे रशीसाठी। तर इथं रशीसाठी किंवा नाशिक स्पेशल सारासाठी तर इथं बघा घेतले मी कोथिंबीर। तर काढासहित घ्यायची। काढ घेतले थोडेसे, चव छान येते साराला। 4 कांदे भाजून घेतले, 1 वाटी खोबरं, लसूण आहे भरपूर, साराला लसूण भरपूर घ्यायचा। आणि इथं आलं आहे, तर हे अर्धा इंच आलं आहे। चला आता याचं पेस्ट करून घ्यायची आपल्याला मिक्सरला। तर चला नाशिक स्पेशल सारासाठी आपल्याला हे मसाले लागणार आहे। इथं मटन मसाला एव्हरेस्टचा, हा माझा घरचा मसाला आहे। घरची लाल मिरची, हळद, जिरे आणि मोहरी नाही टाकणार आहे, फक्त जिरे वापरणार आहे। इथं कांदा, खोबरं, आलं, लसूण याची पेस्ट आहे, कोथिंबीरीची। आणि इकडे आहे आपलं साराचं पाणी। तर बघा असं घट्ट पाणी असतं, म्हणून मग मी डाळ नाही वापरत कधी। इथं तेजपान, जिरे आणि कढीपत्त्याची कडक फोडणी दिली आहे। आणि आपलं जे वाटण केलं होतं ते घेतलं आहे यात परतून। तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। तर इथं मटन मसाला, घरची मिरची आणि छान परतून घेतलं। आणि एव्हरेस्ट मटन मसाला आहे, घरचा मसाला, हळद, मीठ राहिलं आहे अजून। चला चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आणि मसाला छान परतून घ्यायचा। चला इथं डाळीचं पाणी, त्यात थोडं मसाल्याचं आपण मिक्सरचं भांडं धुवून घेतलं। बघा एवढं घट्ट पाणी असतं, म्हणून मी पाणी वापरत नाही, फक्त हेच पाणी वापरते। डाळ वापरत नाही मी दळायला मिक्सरला। चला इथं कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान 20 ते 25 मिनटं बारीक गॅसवर उकळू द्यायचं। आणि नंतर सार आपला रेडी आहे। चला इथे डाळ आणि गूळ छान मिक्स करून घेणार आहे। चला इथं पुरण करून घ्यायचं आहे। वेलची पूड शेवट टाकायची, चांगलं घट्ट होऊन द्यायचं। नंतर गूळ आणि डाळीचा एकजीव करायचा, नंतर वेलची पूड टाकायची आपल्याला यात। चला इथं पुरण झालेलं आहे। वेलची पूड परतून घ्यायचं। वेलची पूड का बरं शेवट टाकायची, तर त्याचा जो वास आहे तो शेवटपर्यंत टिकून राहतो पोळीमध्ये। आधी जर घेतलं तर मग तो वास निघून जातो, म्हणून। तर इथं आता पुरण रेडी आहे आपलं। चला इथं पुरण झाले, इथं झालेलं आहे आपलं पुरण। चमच्याने करून घेते मी
आणि छान झालाय, कलर पण छान आलेला आहे. तर बघा खाली. चला आता पुरण करून मग पोळ्या बघू. चालू आहे पापड तळायचं काम. तर बघा तांदळाचे पापड आहे, उन्हाळ्यात रेसिपी आलेले आहे, या नक्की बघा. आणि इथं तळून झालेले बाकीचे सूनबाई तळती आहे. तिकडं आपला सार होतोय त्या बाजूच्या गॅसवर. एवढं भाई मी इथं कुरडाया पण आहे, याची शॉर्टला व्हिडिओ आलेली आहे, नक्की बघा. पुरणपोळी चला सूनबाईनी पोळी केली आहे, माझ्या पद्धतीने केली आहे उंडा भरून. तर बघा ती ना 2 याच्या करत असते, पण आज मी तिला शिकवलंय मागच्या सणाला की अशा करायच्या. तर मग छान केली आहे बघा. उंडा जे गोल हे करून त्यात पुरण भरायचं. आणि इकडं बघा पोळी छान झाली आहे आणि खूप मोठी केली आहे. तर इथं तेल तापत आहे, तिकडं पोळ्या चालू आहे आणि इथं माझी चालू आहे भज्यांची तयारी. यात घेतलेला आहे मी उभा कांदा, हिरवी मिरची, लसूण, जिरे वाटून मिक्सरला बारीक करून, भरपूर अशी कोथिंबीर आणि ओवा चोळून घेतलाय थोडा. आणि उभा कांदा घ्यायचा, भजे छान लागतं, हे नक्की ट्राय करा. चला आता भजे करून घेऊ, तेल तापलंय आपलं. चला इथं भजे चालू आहे. तर मी अशी करते बरं का, तुम्ही कसे करता ते सांगा. तर एक एक पाकळी कांद्याची मोकळी झाली पाहिजे, असे भजे आवडतात बघा. असे आवडतात भजे छान. आणि बघा असे मोकळे, आता गरम आहे, चटका लागतो हाताला, पण छान लागतात असे भजे, नक्की ट्राय करा. तर बघा कलर किती सुंदर आलाय भज्यांचा. आणि तुम्ही एक कमेंट करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की मी भज्यांचा कुठल्याही प्रकारला, म्हणजे कुठल्या प्रकाराचे भजे असू द्या, गिलक्याचे, बटाट्याचे, कांदा भजे, खेकडा भजे, साधे भजे, गोल भजे, मी हळद वापरत नाही. तर बघा एवढा सुंदर कलर येतो बिना हळदीचा पण. इथं पुरणपोळी, इथं तांदळाचा पापड, नागलीचा पापड, कुरडई, भजे याची रेसिपी, भज्यांची रेसिपी शॉर्ट व्हिडिओला आलेली आहे, नक्की बघा. इथं आंबारस, इथं सार भात, नाशिक स्पेशल सार आहे किंवा कटाची आमटी, तर याचा पण व्हिडिओ शॉर्टला आलेला आहे. इथं सुनबाईने आज पहिल्यांदाच माझ्यासारख्या पोळ्या बनवल्या आहे, तर छान आहे. इथं आंबारस, इथं कटाची आमटी, याचा व्हिडिओ आलेला आहे शॉर्टला, नक्की बघा. भज्यांचा पण आलेला आहे. चला उपास सोडायला सुनबाई इकडं बसलेले, इकडं कुरडाया, पापड, आराध्य. या जेवायला. तर चला यातली कोणती रेसिपी आवडली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजचा आमचा वटपौर्णिमा स्पेशल सासू सुनांचा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा. चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सगळ्यांना बाय बाय, शुभरात्री, गुड नाईट. जेवायला या. चला सुनबाईंनी जेवायला बोलवलं, आराध्याने बोलवलं.